नीटची परीक्षा पुन्हा होणार आहे. राज्यभरात चर्चा होते आहे या विषयावर. पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रम आणि तणावाची परिस्थिती आहे. माझ्यासोबत सध्या जोडले आहेत श्री ललितजी काळपांडे सर. ललित ट्युटोरियल्सचे ते CEO आहेत, फाउंडर आहेत आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले आहेत. अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स झाले आहेत. एक तज्ज्ञ म्हणून या विषयाकडे ते कसे बघतात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हार्दिक स्वागत आहे सर. सगळ्यात आधी ही परिस्थिती जी ओढावली आहे तर यासाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता? तर नीटची परीक्षा 3 तारखेला झाली. परीक्षा झाली म्हणजे मुलं एक प्रकारे स्वतःला रिलॅक्स करून घेतात. मुलं, पेरेंट्स रिलॅक्स होतात आणि त्यांनी खरोखर 2 वर्ष मेहनत केली, चांगले मार्क मिळवले, सगळे आनंदी होते. पण अचानक कुठून तरी पेपर फुटीच्या बातम्या येतात आणि नंतर गव्हर्नमेंटकडून एवढी मोठी परीक्षा सडनली कॅन्सल होते. तर हा जो प्रकार घडला हा योग्य घडला असं तर म्हणताच येणार नाही. असं व्हायलाच नको. आता झाल्यानंतर जेव्हा गव्हर्नमेंटने पुन्हा एक्झाम कॅन्सल केल्यानंतर पुन्हा परीक्षा होईल तर मुलांना परत नक्की त्या गोष्टीचा ताणतणाव तर असणारच आहे. बरोबर. आई वडिलांनी 2 वर्ष पूर्ण मेहनत घेतली, आई वडील कुठे बरेचदा सोबत राहिले, सगळ्या व्यवस्था केल्या, त्यानंतर परीक्षा दिली, मुलांनी पण खूप अभ्यास केला. पण आता परीक्षा पुन्हा होते म्हटल्यानंतर त्या मुलांवर खऱ्या अर्थाने त्या 18-19 वर्षाच्या मुलांवर तो खूप मोठा दबाव आहे एक प्रकारे. मी तर सगळं केलं होतं, माझं काय चुकलं? त्या विचारा विद्यार्थ्यांचं काहीच नाही चुकलं. चूक यंत्रणेची आहे एक प्रकारे. मग या यंत्रणेच्या चुकीचा नक्कीच विद्यार्थी, पालक यांच्यावर मानसिक आणि आता पुढे आर्थिक सुद्धा त्यांना नक्कीच आहे. म्हणून ह्या ज्या काही घटना घडतात या घडू नये अशी काहीतरी उपाययोजना सरकारने करावी. म्हणजे आता जी परीक्षा पेपर फुटी झाल्या, पकडल्या गेलेत, पण यातून कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा असा प्रयत्न कोणी करू नये. अगदी. हा, आणि मुलांचं भविष्य म्हणजे देशाचं भविष्य आहे पूर्ण. म्हणजे आता आम्हाला पुढच्या वर्षीचे मुलं विचारत आहेत, सर आमच्या वेळेस पण असं होईल का? म्हणजे ती एक भीती निर्माण झाली. जे पुढच्या वर्षीची बॅच शिकत आहे ते विचारतात की सर आमच्या वेळेस असं होईल का? मग आता आम्ही इतका अभ्यास करतो, मग आमचं कसं होईल? हे प्रश्न पुढच्या पिढीचे आहेत. म्हणून असा काहीतरी पायंडा आता हे व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना, विद्यार्थ्यांना विश्वास असेल की मी मेहनत करून, अभ्यास करून मार्क मिळवू शकतो आणि माझे पुढचे स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि सर तुम्ही आता बोलताना म्हटलंय की विद्यार्थ्यांना एक भीती निर्माण झाली की माझ्याही वेळेस असं होईल का, म्हणजे येणाऱ्या पिढीच्या मनात, आणि यंत्रणेने एक ठोस निर्णय घ्यायला हवा. आम्ही काही विद्यार्थ्यांच्या पण प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्याच्यात बरीच विद्यार्थी अशी म्हणतात की आता ही परीक्षा घेतल्यानंतरही अश्युरिटी काय असणार आहे, शासन काय देणार आहे, याकडे तुम्ही कसं बघता विद्यार्थ्यांच्या भावनांकडे? हा, तुमचा हा प्रश्न हा सुद्धा आला विद्यार्थ्यांकडून की सर आता यावेळी असं झालं, असं 24 मध्ये पण झालं होतं, पण तेव्हा गव्हर्नमेंट एक्झाम कॅन्सल नव्हती केली. आता यावेळेस एक्झाम कॅन्सल केली, आता पुन्हा जेव्हा होईल तेव्हा खरंच चांगल्या प्रकारे होईल का? स्ट्रिक्ट एक्झाम होईल का? असा काही प्रकार होणार का? ती भीती पण त्यांच्या मनात आहे की आम्ही आता परत अभ्यास करू. परत असं झालं मग ती अश्युरिटी कशी? तर ती अश्युरिटी शासनाने मला वाटतं की एक खरोखर चांगल्या प्रकारे परीक्षा घेऊन मुलांमध्ये, जनतेमध्ये एक विश्वास संपादन करायला पाहिजे, जो नक्कीच यंत्रणा करू शकते. तर कालचा निर्णयाच्या आपण 2 बाजू म्हणू शकतो. म्हणजे एक तर शासनाने हा निर्णय घेतला, याला आपण चांगली बाजू काय म्हणता येईल की आज शासनाने निर्णय घेतल्यामुळे बरेचसे असे मुलं जे ज्यांना वाटत होते माझा नंबर लागतो, पण ज्या दिवशी ऍक्च्युअल ऑल इंडिया रँक येतील त्या दिवशी कट ऑफ जर का 650, 660 पर्यंत गेला तर 610, 620 मुलं त्यांना असं वाटत होतं की माझा नंबर लागतो, पण पेपर फुटीमुळे कट ऑफ इतका वर गेला, कोणाला अंदाज आला नसता. त्यामुळे त्यांच्यासाठी असं म्हणता येईल हा धाडसी निर्णय आहे, पण चांगला होईल त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि चुकीची बाजू म्हणजे मुलं रिलॅक्स झाले होते, आईवडील रिलॅक्स झाले होते, त्यांना पुन्हा सगळं करावं लागेल. वास्तविक त्यांचा काहीही दोष नाही. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली यंत्रणेने परीक्षा प्रणाली खूप चांगली घेतलेली आहे. म्हणजे केंद्रावर मुलांकडे पेन नाही, पेन्सिल नाही, पेपर नाही, फक्त त्यांना पाण्याची बॉटल घेऊन यायची आहे, ती पण ट्रान्सपरंट, शूज नाहीत. ही सगळी पोलिसिंग झाली एक प्रकारे मुलांची की तुम्ही आतमध्ये काहीही चुकीचं करू शकणार नाही. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये खूप व्यवस्थित आहे, पण बिफोर एक्झाम हा जो पेपर कुठे प्रिंट होतो, सर्क्युलेट होतो, त्याच्यावर तितकं नियंत्रण अजून तरी नाही. अदरवाईज नीट सारखी परीक्षा प्रणाली कोणतीच नाही. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये काहीच नाही होऊ शकत. एक्झाम हॉलमध्ये मुलं काहीही चिटिंग करू शकत नाही, काहीच नाही. पण हे एक्झाम हॉलच्या आधीच सगळं होऊन बसलेलं आहे. हे होऊ नये यासाठी शासनाने काहीतरी कठोर पावलं उचलावी
जेणेकरून आता लगेच 2 महिन्यात लोकांचा विश्वास संपादन करता येईल. तसं मागच्या वर्षी 25ला एक्झाम खरंच खूप चांगली झाली, स्ट्रिक्ट झाली, डिफिकल्ट झाली, पण 25च्या एक्झाम बद्दल कुणाला काही शंका नाही. तसं मी मागच्या 25 वर्षापासून एक्झाम्स पाहतोय. सीईटी, त्याच्या आधी बोर्ड एक्झाम, मग सीईटी, मग आधी AIPMT नावाची एक्झाम व्हायची, ती आता नीट म्हणून झाली. ह्या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामुळेच विश्वास लोकांचा याच्यावरचा उडत चाललेला आहे. तो उडू नये. पण दुसरा पर्यायावर काय असू शकतो, ह्या गोष्टी घडल्या कुठे, पेपर कुठे प्रिंट झाला, तिथून सर्क्युलेट झाला. जर का ही परीक्षा JEEच्या परीक्षेप्रमाणे CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन जर का झाल्या तर हा प्रकार खूप मोठा येईल. आताही याही वर्षी आज सुद्धा CETची परीक्षा सुरू आहे, ती ऑनलाईन आहे, कम्प्युटरवर आहे. त्या कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये असे कुठलेच प्रकार होण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते, म्हणजे नगण्य होऊन जाते, नाहीच होत त्याच्यामध्ये. कारण की 12 लाख मुलं असतात JEE यावर्षी बसले. 12 लाख मुलांची परीक्षा 6 दिवस चालली, म्हणजे रोज 2 लाख मुलं पूर्ण भारतात परीक्षेला बसायची. 1 लाख सकाळी, 1 लाख दुपारी. सकाळचा पेपर वेगळा, दुपारचा वेगळा, उद्याचा वेगळा, 5 दिवसाचे 10 पेपर वेगळे वेगळे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. कम्प्युटर रॅन्डम क्वेश्चन सिलेक्ट करतो, म्हणजे कुणी प्रयत्नही केला की पेपर फोडतो वगैरे. आजच्या सेटला कम्प्युटर कोणता पेपर सिलेक्ट करेल माहित नाही. त्यामुळे याच्यावर सगळ्यात चांगला पर्याय, देशभरातून सगळे कोचिंगचे डायरेक्टर्स किंवा सगळे तज्ज्ञ सांगत आहेत की ही परीक्षा ऑफलाईन न घेता, कागदावर न घेता, ही तुम्ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्या, म्हणजे हे सगळे प्रकारच संपतील. म्हणजे हा एक योग्य निर्णय राहील कम्प्युटर बेस्ड टेस्टचा. सरांनी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर बेस्ड जर टेस्ट झाली, कदाचित हे सगळं थांबवता येईल. आणि याच्याहूनही अधिक आता विद्यार्थ्यांची मानसिक हानी जी झाली आहे, म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे 18-19 वर्षाचे विद्यार्थी आहेत, त्यांची मानसिक हानी, पालकांचा ऍक्च्युली तोल घसरलेला आहे, मानसिक त्यांचाही संभ्रम आहे. याकडे सर काय सांगतात, त्यांच्याकडे अनेक पालक भेटायला आलेत, आपण ते बघणार आहोत. परंतु एक घेऊया छोटी नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या विशेष कार्यक्रमात. नीटची परीक्षा पुन्हा. माझ्यासोबत श्री ललितजी काळपांडे सर जोडलेले आहेत, जे ललित ट्युटोरियल्सचे CEO आणि फाउंडर आहेत. ब्रेक पूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली संभ्रम परिस्थिती, काय सांगाल सर? विद्यार्थी आणि पालक परीक्षा पुन्हा होत ऐकल्याबरोबर त्यांना शॉक लागला, एक प्रकार धक्काच होता, खूप मोठा धक्का होता. ज्यांनी खूप चांगला अभ्यास केला आहे, ऑलरेडी चांगले मार्क मिळत होते, त्यांना तर मोठा धक्का आहे. दुसरे ज्यांनी थोडेसे मार्क राहिले होते तेही धास्तावले आहेत की कसं होईल पुढे. पण आता या परिस्थितीकडे आपण, म्हणजे माझं बोलणं कदाचित कोणाला चुकीचं वाटेल, पण आता मुलांनी याला पर्याय नाही या गोष्टीला. आपण सिस्टीममध्ये यंत्रणेत बदल नाही करू शकत. आपल्या अधिकारात आहे मेहनत करणे, अभ्यास करणे. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना निगेटिव्हली न घेता, ठीक आहे बाबा मला पुन्हा अभ्यास करायचा आहे, मी अभ्यास करेनच. तुम्हाला नक्कीच आयुष्यभराचा धडा भेटला, तुम्हाला आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील की तुम्ही परीक्षा दिली होती, कॅन्सल झाली होती. पण तुमच्या पुढच्या करिअरसाठी तुम्ही खचून न जाता, विद्यार्थ्यांनी खचून न जाता आता पुन्हा तयारीला लागा. पुन्हा तयारीला लागून पुढची होणारी परीक्षा जेव्हा कधी होईल ती चांगल्या प्रकारे द्या, कारण तुमचं भविष्य याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण यंत्रणेला दोष देत न बसता तुम्ही माझी परीक्षा घ्या, मी अभ्यास करून येतो, ही तयारी ठेवा. आईवडिलांना सुद्धा माझं म्हणणं असेल की तुम्ही मुलांना सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला पण खूप त्रास झाला आहे. तुमचं 2 वर्षातलं आर्थिक, मानसिक सगळं जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती एक प्रकारे, त्याचं एक प्रकारे खूप मोठं नुकसान झालं आहे. म्हणजे माझ्या मुलाची परीक्षा झाली आणि कॅन्सल झाली, मला किती त्रास होईल. माझ्या मुलाने 2 वर्ष रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्याची परीक्षा कॅन्सल होते, त्यात त्या मुलाचा काहीच दोष नाही. आणि मग असं होत असताना नक्कीच आईवडिलांना त्रास नक्की होतो. पण आता आईवडील म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या मुलांसोबत राहून त्यांना सपोर्ट करून की तुम्ही पुन्हा एकदा बेटा अभ्यासाला लागा, आपण काही दिवसात परत परीक्षा देऊ. असे संकट आयुष्यावर येतच राहतील. त्यामुळे त्यापैकी तुम्हाला खूप लहान वयात संकट पाहायला मिळालं, त्यामध्ये लवकरात लवकर अभ्यासाला लागून पुढच्या परीक्षेची तयारी तुम्ही केली पाहिजे. म्हणून ह्या घटना घडू नयेत, पण आता घडलेल्या आहेत तर त्याला आपल्याला सामोरे जाणे आहे. म्हणून काय घडलं, असंच का झालं, माझ्यासोबत का झालं, आताच का झालं, हा विचार न करता झालेला आहे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी माझा अभ्यास परत करतो. म्हणजे कालपासून आम्ही मुलं पाहिली आहेत, कालच विद्यार्थी काही येऊन बसले लायब्ररीत बसायला, आताही बसलेले असतील. पुन्हा सुरुवात की फिरसे ले लो एग्जाम, वी आर रेडी. तर ते पुन्हा अभ्यासाला लागले. आमची पूर्ण शिक्षकांची टीम त्यांच्या मागे आहे, त्यामुळे सगळे ते पुन्हा अभ्यासाला लागलेत. त्यामुळे आता
विद्यार्थ्यांनी खचून न जाता, आईवडिलांनी चिडचिड न करता मुलांना पुन्हा एकदा धीर द्या, मुलांसाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था करा आणि मुलं नक्की चांगला अभ्यास करतील. आणि हा अभ्यास करताना आता यापुढे ऑलरेडी त्यांचा पूर्ण अभ्यास झाला आहे, ते परीक्षा देऊन आलेले आहेत, ऑलमोस्ट क्वालिफाय झालेले आहेत. त्यांना फक्त आता स्वतःला अपडेट करणे आहे किंवा रिफ्रेश ठेवणे आहे. जे नॉलेज होतं तेच लागणार परत, फक्त ते अपडेटेड करून आपल्याला रिफ्रेश करत जायचं आहे. यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज देत राहा. आपल्या इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज आपण संडेला सुरू करतोय. आता होत आहे का या संडेला आम्ही सुरू करतोय. म्हणजे मुलं आजपासून आले आहेत, उद्यापासून त्यांचे डाऊट सेशन्स आहेत आणि संडेपासून त्यांची टेस्ट सिरीज सुरू करतोय. आणि एक समाजाचा घटक म्हणून हा सुद्धा विचार केला की जसं आमच्याकडे मुलं येतात अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, इकडे गोंदियापासून, इकडे नाशिकपासून मुलं आहेत, परभणीपासून मुलं आहेत. आता ते मुलं परत इथे त्यांना रूम, हॉस्टेल ह्या सगळ्या अडचणी आहेत. तर ह्या सगळ्या अडचणी जर का त्यांना असतील तर त्यांनी ऑनलाईन सुद्धा देऊ शकतात परीक्षा. तो पण पर्याय आपण ओपन केलाय. आणि एक मी आधीच म्हटलं की समाजाचा घटक म्हणून माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही कुठलाही विचार न करता टेस्ट सिरीज जॉईन करा. जे विद्यार्थी आमच्या इन्स्टिट्यूटचे होते ते तर हक्काने येतीलच. इतरही विद्यार्थी जे कधी कोणी कोट्याला शिकायला गेलं असेल, कोणी नांदेड, लातूर, पुणे, मुंबई इथे शिकायला गेलं असेल, तुम्ही आता घरी आलेला आहात. जर का तुम्ही परत तुमच्या कोचिंग सेंटरला जाऊ शकत नसाल तर आमच्या कोचिंग सेंटरचे द्वार तुमच्यासाठी नेहमी उघडे आहेत. त्यासाठी कुणालाच कुठलीच फीस भरायची नाही. खरं आहे सर. येऊन तुम्ही फक्त तुमचं नाव नोंदवा आणि तुमचा रोल नंबर घ्या आणि टेस्ट सिरीजला या. यू आर वेलकम. तुमच्या प्रवासात कुठल्याही अडचणी येऊ नये. तुम्ही आता ते घरी आलात, कुणी कुठ्याला परत जाईल का? बरोबर. 1000 किलोमीटर लांब जाऊन पुन्हा व्यवस्था करेल का? नाही. तुमचं काही ते पर्याय शोधेल. परीक्षा ऑफलाईन आहे पण मुलांनी आपल्या इथे येऊन सुद्धा देऊ शकतात. कोणत्याही क्लासेसचा असेल, कुठलाही असेल तो येऊन देऊ शकेल. आमचं शिक्षणाचं झालं नाही, सगळ्यांसाठी खुलं राहील. आज 25 वर्ष होत आहेत एक्सेलन्स मध्ये ललित सरांचं ट्युटोरियल क्लासेसला. आणि हा जो निर्णय एक मला असं म्हणावं वाटेल सर की तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. एक समाजाचं दायित्व लागतो या भावनेने त्यांनी खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांना एक खूप मोठं मला असं वाटतं की मानसिक पाठबळ दिलंय सर तुम्ही. खाली दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल जे ललित ट्युटोर्सचे आहे. तुमचे काही शंका असतील, तुम्ही कुठे दूर असाल किंवा बरेच विद्यार्थी सर असे आहेत की ते इथेही 2 वर्ष राहायला आले होते आणि मग गेले आहेत परतावे घरी सगळे सामान वगैरे घेऊन, पण तरीही तुम्ही ऑनलाईन क्लासेसद्वारे मात्र जोडू शकता. सर ते शेवटी ओव्हरऑल काय एक मेसेज असेल तसं तर तुम्ही सांगितलं, पण एक लाईन मध्ये विद्यार्थ्यांना काय सांगाल तो? बीत गया सो कल, येस बस आगे जो आएंगे उसके लिए लढेंगे. येस. म्हणून जी गोष्ट घडली ती चांगली नाही घडली पण आपल्या सोबत घडली. आपण तिला आपल्या स्वप्नाच्या मध्ये अडथळा समजू नये, ऑपॉर्च्युनिटी समजावी. जर का मला मागच्या परीक्षेत 680 मार्क मिळत असतील तर आता मी 720ची तयारी करेन. मला चान्स मिळाला याच वर्षी. काही मुलांचे 5, 10, 15, 20, 50 मार्काने समजा ऍडमिशन राहिली असती. तुम्हाला बेटा चान्स मिळाला, तुम्ही आत्ताच रिपीट करून घ्या 2 महिन्यात. पुढचं वर्ष घालवायची गरज नाही. 2 महिन्यात तुम्ही तुमचं तुम्ही सिलेक्शन करून घेऊ शकता. म्हणून तुम्ही असणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा आणि काय घडलं, कसं घडलं याच्यापेक्षा मी यातून कसं बाहेर पडेल सक्सेसफुली ह्याच्यावर फोकस करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली होती. तुम्ही 18 वर्षाचे बेटा, 2 वर्ष मोठे आहे त्यांच्यापेक्षा. तुम्ही पण शपथ घ्या तुमच्या करिअरची आणि सोबतच भविष्यात असं काही होऊ नये. जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की हे चुकीचं होत आहे तिथे नक्की त्याच्या विरुद्ध बोला, त्याला थांबवा. म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी असं काही चुकीचं होणार नाही. आणि तुम्ही नक्की आतापर्यंत प्रयत्न केले आहेत, आणखी काही दिवस करा, तुमचं यश नक्की तुम्हाला मिळेल. थँक्यू. तर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलंय आणि मी आशा करते की गेली 25 वर्षाचा वारसा ज्यांनी जपत ठेवला आहे, अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनियर्स यांच्या हातून गेले आहेत. आज ती परिस्थिती एक शिक्षक म्हणून त्यांनाही त्याचं वाटते आणि म्हणूनच आत्ता आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याच्यातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल. आणि तुम्हाला सुद्धा जर ऑनलाईन क्लासेस सरांचे जॉईन करायचे असतील, पुन्हा एकदा आमचं सांगणं असेल खाली दिलेल्या स्क्रोलवर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकतात. तर येणाऱ्या या परीक्षेसाठी अजिंक्य भारत न्यूज परिवारातर्फे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज.